ITR फायलिंग सीझन सुरू झाला आहे आणि तुम्हाला तुमच्या इन्कमनुसार योग्य फॉर्म निवडून ITR फाईल करायचा आहे। तर ITR फाईल करताना सर्वात आधी AIS, TIS, 26S हे चेक करून नंतरच ITR फाईल करा। तसेच लवकर ITR फाईल करण्याचे हे काही बेनिफिट्स आहे। फर्स्ट, जर तुम्ही लवकर ITR फाईल केला तर तुमचे रिटर्न लवकर प्रोसेस होईल। तसेच जर काही टॅक्स रिफंड असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये ते लवकरात लवकर जमा होईल। सेकंड, जर तुमच्याकडून ITR फाईल करताना काही मिस्टेक झाली असेल तर लवकर रिटर्न प्रोसेस होऊन तुम्हाला ती चूक लक्षात आल्यानंतर तुम्ही ते रिटर्न करेक्ट करू शकता। थर्ड, जर तुम्हाला काही डिडक्शन्स किंवा एक्झम्पशन्स क्लेम करायचे असतील तर तुम्हाला ओल्ड रिजिम चूज करणं गरजेचे आहे आणि ओल्ड रिजिम ऑफ करण्यासाठी ड्यू डेटच्या आधीच ITR भरणे गरजेचे आहे। फोर्थ, जर शेअर कॅपिटल किंवा म्युच्युअल फंडमध्ये काही तुमचा लॉस झाला असेल आणि तुम्हाला पुढील वर्षामध्ये कॅरी फॉरवर्ड करायचं असेल तर ड्यू डेटच्या आधी रिटर्न फाईल करणे गरजेचे आहे। लवकर ITR भरल्यामुळे तुम्ही टॅक्स कंप्लायन्स बाबतीत पूर्णपणे टेन्शन फ्री होऊ शकता। याशिवाय लोन, व्हिसा, क्रेडिट कार्ड, इन्शुरन्स तसेच इतर फायनान्शियल कामांसाठी ITR हे इन्कम प्रूफ म्हणून मानले जाते। जर तुम्ही ITR फाईल करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघितली तर पुढे जाऊन इन्कम टॅक्स पोर्टलवर लोड येऊ शकतो, वेबसाईट स्लो होऊ शकते, काही टेक्निकल इश्यू होऊ शकतात। त्यामुळे तुमचा ITR लवकरात लवकर फाईल करून घ्या आणि अजून अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी फॉलो करा, शेअर करा आणि सेव्ह करा।